गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असणार. आजचा जो ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तो आमच्या भाचीबाईने केलेला आहे. तर अशी सकाळची सुरुवात होती. सगळं उरकत होते आणि थोडंसं जेवणासाठी वगैरे करत होते. आज आम्हाला जायचं होतं बाहेर, तर थोडंसं स्वयंपाक करायचा होता, जास्त करायचा नव्हता, कारण की तिकडनं आल्यानंतर पण आम्हाला काहीतरी वेगळंच करायचं होतं, म्हणून थोडंसंच आमचं चालू होतं. मग इथे मी पत्ताकोबी घेतली होती कापण्यासाठी, कारण की त्याचीच भाजी करायची होती. मग पत्ताकोबी वगैरे करता वेळेस त्या माझा ब्लॉग बनवत होत्या, की "मामी, मी तुमचा ब्लॉगर बनवते", म्हणून त्या बनवत होत्या. तर बघू शकता कशाप्रकारे आजचं सकाळची मॉर्निंग आमची स्टार्ट झालेली आहे. सकाळ कशी स्टार्ट झालेली आहे. इथं भाकरी करायला घेतल्यात. मला जमत नाहीत, पण मला भाकरी आवडतात करायला. मग मी छोट्या-छोट्या अशा भाकरी करायला घेत असते. कधी-मधी करते आणि हलकं-फुलकं जेवण करायचं होतं, कारण की आम्हाला देवाला जायचं होतं. हो, आम्हाला देवाला जायचं होतं. तर अशा प्रकारे मी इथं भाकरी करायला घेतलं. भाकरी होत नाहीत, तर आम्ही मग थोडंसं उरकलं आणि त्याच्यानंतर म्हणजे जाण्यासाठी तयारी करत होतो. तुम्हाला नाही दाखवू शकत मी ते, सॉरी त्याच्यासाठी. भाकरी वगैरे करता-करता थोडंसं माइंडमध्ये कसा लूक करायचा, काय करायचं हे चालू होतं माझ्या, कारण की कळतच नव्हतं. आणि मग सगळं उरकल्यानंतर आम्ही निघालो. तर रस्त्याचा लूक तुम्हाला दाखवते. बघू शकता सकाळचं वातावरण आणि खेड्यागावातलं वातावरण कसलं भारी वाटतं. सूर्य उगवताना दिसत होता सकाळचे फक्त, आणि फक्त 6:45 झाले होते. खूप सुंदर असं दिसून येत होतं. वातावरण खूप सुंदर होतं. धुकं पडलेली होती. हिरवंगार रान दिसत होतं. मोकळा रस्ता होता आणि एक अनोळखी चाहूल, वेगळीच चाहूल होती. खूप सुंदर असं दिसून येत होतं हे. रस्त्याने छान रंगीबेरंगी फुलं होते, गहू पेरलेले होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट होता. खूप सुंदर असं वातावरण हे दिसून येत होतं. तसंच मग आम्ही वर डोंगरावर चढलो. डोंगरावर इन द सेन्स तुम्हाला ते सांगायचं राहिलं, की कोणत्या देवाला गेलो. तर आम्ही गेलो होतो तुळजापूरच्या नागरमल खंडोबाला. हो, तर तुम्ही नाव ऐकलंच असेल खंडोबाचं. तर नागरमल खंडोबाला आम्ही गेलो होतो. तिथे खूप सुंदर असं वातावरण होतं. बघू शकता हे बॅक साईड आहे, तिथे नदी, शेती आणि हे मंदिर आहे पूर्ण. मंदिर पण सेम जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरासारखंच आहे, वर टेकडीवर. खूप सुंदर आहे. हे माझे सासरे आणि सासूबाई. खूप मस्त असं वातावरण होतं, कारण की एक तर सकाळ होती आणि सकाळची पूजा वगैरे करायची असते. खूप मस्त वातावरण होतं, गर्दी नव्हती. इथं पण चंपाष्टमीला खूप छान अशी यात्रा भरलेली जाते. खूप छान मंदिराला सजवण्यात येतं. खूप लोकं असे गर्दी करतात आणि हे गाव आहे. तर ऑब्व्हियसली ह्या वर येण्यासाठीच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आहेत. खूप सुंदर असतात. हे आमच्या सासूबाई प्रदक्षिणा घालत होत्या. आमच्या नणंदबाई होत्या आणि त्यांची ही मुलगी म्हणजे माझी भाची परी. चिंचेचं झाड होतं. चिंचा पण खूप मोठ्या होत्या, खूप छान होत्या. असंच आमचा छोटासा ब्लॉग होता. हा आमचा शेवटचा फोटो. तर नक्की ब्लॉग लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. थँक यू.